मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या सहकार्याने शेठ टी.जे. एज्युकेशनल सोसायटीच्या शेठ एन.के.टी.टी. कला महाविद्यालय, शेठ जे.टी.टी. कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उडान द फ्लाइट ऑफ एक्सटेन्शन 2026 हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा कार्यक्रम शेठ एन.के.टी.टी. महाविद्यालय ठाणे येथे उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्व गुण आणि सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. या निमित्ताने सृजनात्मक लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर निर्मिती, पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास डॉक्टर बळीराम गायकवाड, संचालक आजीवन अध्ययन विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ, डॉक्टर कुणाल जाधव, विभाग प्रमुख DLLE, डॉक्टर विंदा मांजरेकर, प्राचार्य बांदोडकर विज्ञान महाविद्यालय DLLE, क्षेत्र समन्वयक डॉक्टर दिलीप पाटील, प्राचार्य शेठ एन.के.टी.टी. महाविद्यालय डॉक्टर मनोशी बागोची, उपप्राचार्य तसेच प्राचार्य वृषाली घोडके, प्राचार्य आफरीन शेख, महाविद्यालयाच्या DLLE विस्तार शिक्षिका उपस्थित होत्या. उद्घाटनपर भाषणामध्ये डॉक्टर बळीराम गायकवाड यांनी विस्तार शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलंय. महाविद्यालयाने राबवलेल्या विस्तार उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिती बाळ यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली कला, विचार आणि सामाजिक बांधिलकी प्रभावीपणे सादर केली आहे. या स्पर्धेमध्ये 20पेक्षा जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवलाय. या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने करण्यात आली. नमस्कार, सुप्रभात. मुंबई विद्यापीठाच्या DLE विभागाचा हा यावर्षी NKTT महाविद्यालयास आयोजित करण्याची जी संधी विद्यापीठाने दिली त्यासाठी मी विद्यापीठाचे व विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचे, व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार आणि डायरेक्टर ऑफ DLLE प्रोफेसर बळीराम गायकवाड यांचे माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने आभार मानतो. हा जो उडान फेस्टिवल आहे, हा उडान फेस्टिवल DLLEच्या ज्या विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारा व त्यांना लाईफ लॉंग लर्निंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जीवनाचं जे कौशल्य आहे, जीवनामध्ये आल्यावरती एक कौशल्य कुठलं तरी त्यांनी आत्मसात करायचं आहे आणि त्याचा उपयोग हा समाजाच्या आणि स्वतःच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा असतो. हा एवढा मेसेज फक्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतून घ्यावा. खूप मला इथे सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 25 महाविद्यालयातील 400च्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा आज पूर्ण दिवसभर चालून राहणार आहे. अतिशय सांगण्यासाठी इथे मला खूप अजून एक आनंद होतो की या स्पर्धेतले सगळ्या 18 ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत, जो राऊंड, या राऊंडमधून एक फायनल राऊंड हा मुंबई विद्यापीठाच्या ठिकाणी होणार आहे आणि तिथे विद्यार्थ्यांना आपली विशेष अशी एक ओळख या स्पर्धांमधून निर्माण करता येईल. मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या इथे या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो व पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज NKTT महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या DLLE आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत उडान 2026चं आयोजन केलं जात आहे. आज या महाविद्यालयामध्ये 25 विविध महाविद्यालयातील 450 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रतिसाद घेतलाय, भाग घेतलाय, सहभाग घेतलाय आणि या कार्यक्रमाचं विशेष आयोजन जे आहे या महाविद्यालयामध्ये आज करण्यात आलेलं आहे. खरोखर DLLEच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण प्रत्यक्ष अनुभव म्हणतो, समाजामध्ये जाणं, समाजाचे विविध प्रश्न समजून घेणं, त्या अनुभवामधून जाणं आणि सामाजिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचं संवेदनशील मन याची जडणघडण होण्यासाठी विद्यापीठामार्फत जे काही विविध उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून केले जाणारे उपक्रम आहेत, त्या सगळ्या उपक्रमांचं एक वार्षिक स्वरूपामध्ये आम्ही स्पर्धा घेत असतो आणि त्या स्पर्धा आज इथे पार पडत आहेत. तर ठाणे शहरामध्ये मुंबई विद्यापीठाचा हा उपक्रम पार पडत आहे. आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद आहे की मोठ्या हर्ष उत्सवामध्ये, उल्हासामध्ये विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रतिसाद घेतला आहे आणि यावर्षी विशेष हे असणार आहे की या स्पर्धेमध्ये जे कोणी 18 विभागांमध्ये झोनल राऊंड्समध्ये
जे टॉपर येणार आहेत त्या सगळ्यांचे टॉपरचे विनर्सचे एक शेवटचा राऊंड जो असेल तो फायनल राऊंड आणि तो मुंबई विद्यापीठामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना यामधनं खूप अशा प्रकारची लर्निंग होईल, एक नवा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या विचारांना प्रेरित करण्यासाठी वेगवेगळी सामाजिक मूल्य, सामाजिक प्रश्न यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून देण्यासाठी आम्ही करत असलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.